हास्य महारथी समीर चौगुले विनोद सम्राज्ञी विशाखा सुभेदारला नेहमीच मान देतो. आज तर तो खरोखरीच तिला मान देणार आहे. बघूया या नामांकित जोडीचा हा मानांकित परफॉर्मन्स. फलाट क्रमांक 3 वर पुणे नगर गाडी लागलेली आहे. फलाट क्रमांक 3 गाडी नंबर 5354 गांगुर्डे ड्रायव्हर कुत्रबा मुत्तय गाडीच्या चाकावर गाडी बाजूला घ्या. राम 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 दाजी. ती ही गेली का? ती नाही का गेली का? ती गेली का? ती ही कोण? आयशा झुलका. मी विचारते ती ही आपली औरंगाबाद औरंगाबाद गेली का? नाही मला नाही कळलं, लक्ष नव्हतं माझं. सॉरी. होय नाही गेली का? अच्छा. तुम्ही कुठून निघाले? मी हे नगरला. हा सहज का? नगर म्हणजे काय गॅलरी आहे का कॉफीचं मग घेऊन जायला? अहो हसताय काय तुम्ही? अहो काम आहे म्हणून नगर. ए लिंबलीची गोळी खायची का? नाही मला नको, मला नको. का पण? असंच माझ्याकडे आहे 3 म्हणून खायची का? नाही खरंच नकोय मला, खरंच नको. अवघ्या की छान लागते. अहो खरं मला खरंच नको आहे. हे बघा अशी वाटावर ठेवायची आणि चुपायची अशी. 45 वर्षाचा आहे, मला चुपायचं काय शिकवताय? अशा गोळ्या लहानपणी आम्ही पण चुपलेल्या आहेत. मला चुपायचं शिकवू नका प्लीज. बघा मग 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 मी एकदा तोंडात टाकली मग मला चुपायला लागले की माझ्या तोंडाकडे बघू नका. अरे मी कशाला बघेन? तुम्ही एकट्या चुपा आणि जरा थोडा वेळ चुपा. नको तिथं जागा काढतात. चुप. काय काय काय? अरे यार जा की जाऊ नये मुतायला. जा इथे मुतारी जा जाऊ नये मुतायला. पण मी काय जाऊ? मला कावादारनं खोळंबले जा जाऊन या. मी बघते सामानावर लक्ष ठेवते. पण मला नाही जायचंय. अहो कावादारनं पायाची आडी घालून बसले. प्रत्येक असा बसणाऱ्या माणसाला जायचं असतं का? नॉर्मल बसू शकतो ना माणूस. अहो मला असं वाटलं की तुम्हाला जायचं असेल बुवा. तुम्ही प्लीज जरा थांबाल का? मगापासून खूप तुम्ही हे करताय. प्लीज त्रास देऊ नका. मी एका टेन्शन मध्ये आहे. प्लीज हे नका ते घाला ना तोंडात. ते पुचपुच काय मला सांगताय तुम्ही? प्लीज जरा प्लीज शांत व्हा प्लीज. ते बस पण येत नाही यार नगरची. मान दुखते काय? नाही म्हणलं मान दुखते का? नाही नाही मान कशाला दुखते? नाही तुम्ही असं असं करताय म्हणून. अहो नाही खरंच नाही. मान कशाला दुखेल? नाही नाही ते काय दुखते. अहो नाही दुखत आहे. मी तुम्हाला मोडून देऊ का मान? या बघा पटकन मोडून देती एकदम हलकी हलकी. पण माझं नाही. बघा तुम्ही लाजू नका दाजी. तुम्ही हे का करताय? एकदम हलका ठेवा. अरे पण मला हे नाही दुखायचं. हे बघा एकदम हलका करा. मला ना. अरे पण मुद्दा तो नाहीये ना. मान मोडायला. हो बरोबर आहे पण तुम्ही मला हे का? ठेवा ना. अरे हलका ठेवलेला आहे. या हा बघा मोडली का? अरे अरे मान अडकली माझी. अडकली? अरे काय गरज होतं का? सगळं शांत सुरू होतं मध्ये हे करायची गरज होती का? अहो मी अगदी हलक्या हाताने केलतो. अरे हलका हात? चवनप्राशची बरणी उघडतात तसं केलं मला? अहो नाही नाही माझा हातच मला कडक आहे. मला काम करायचं ना लहानपणी. 4 बक्षीस पटकवले होते मी. अशी एकदा खांबावर चढले नाही इकडून की अशी अहो मला खांब समजताय का तुम्ही? हे असं करू नका. मी विचारलं होतं का तुम्हाला या आणि मान बिन मोडा? सहज मानेवर हात नाही का फिरवू शकत? हे करायची काय गरज होती? आई गाय छान सांगते मी खरं मदत करायला गेलते. आमच्या मलखामात बऱ्याचदा असं होतं बरं का. मी अशी हळूहळू हलक्या हाताने लगे 10 सेकंदात नीट करून देते तुमची मान.
एकदा मला एक चान्स द्या. अरे हे मला जास्त झालं हे आता. एक ऐक तुम्ही काळजी करू नका. अहो मला सवय आहे, मी करते. कुठे इथे तुम्ही स्थिर व्हा. हलका तरी कर, मला दुखतंय. हलका सोडा. हलका करा, लूज करा. अंग अशी आहे बघा. हे बघ तुझ्या कांदे खाते. आयो अरे खांदा चिकटला आता. अरे आया काय जरा कळ सोसा ना. जरा कळ सोसा ना. अहो जरा कळ सोसा दाजी. आम्ही बायका बघा 4 बाळपण होतात आमची, आम्ही कसं कळ सोसतो. अरे मान काय गरोदर आहे का माझी? दिसतंय फुगलेली अशी. कळ काय सोसा. कळ सोसल्यावर काय कानातून गोंडस बाळ बाहेर पडणार. ही कुठली बस गेली? अरे मला फक्त जाणारी बस दिसते. काय माहिती? येणारी दिसतच नाहीये यार. काय माहिती? एक मिनिट, मी असं उभं राहतो म्हणजे येणारी दिसेल. हाय. मला सांगा फक्त, माझी बॅग आहे तिकडे, कळलं का? हाय हो, मी देवते लक्ष दे. काय झालं? अरे काय झालं? काय झालं? लाज नाही वाटत रस्त्यात मुतायला? सुलभ शौचालय बांधीलाय ना? बांधीलाय ना? अरे नाही, त्यासाठी नव्हतो. अरे सुलभ शौचालय इथं आहे का नाही? बांधीलाय ना? रस्त्यात मुततो? अहो नाही हो. काय नाही हो? माझं ऐका. हे बघा, ओलं पण नाही. खाली बघा तुम्ही, खाली बघा. हे वसाड्या वर ऊन बघ केवढा आहे. बाष्पीभवन झाला असेल. मला शिकवतो. अरे हा क्लीनअप मार्शल आहे ना, हा बाष्पीभवन वगैरे शब्द बोलतो. कमाल आहे ह्याचं. केवढं ठरवून करावं. त्याचं काही शिक्षण झालं नाही बघा. दादाची शिक्षण काढताय. तसं नाहीये मला. कोण नाही मी कोण. 500 रुपये दंड कर. हे बघा, दंड 500 रुपये काढ. नाही काही नाही 500 रुपये. अहो मी नाही देऊ शकत तुम्हाला पैसे. एक मिनिट ते नाही देऊ शकत पैसे. काय हे घ्या. मी देते काढून. तुम्ही काय देताय? अहो थांबा जरा दाजी, एक मिनिट. तुम्ही देऊ नका. हे घ्या दंड तुमचा. कुठे गेला तुम्ही? ओ हे घ्या. हे बघा हो. इथं बघा, तुम्ही काय दिले? पाकिटाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? काय लावलं पाकिटाला हात? मी तुम्हाला मदत केली म्हणलं, आता तुमची मान तिरपी झाली, तुम्हाला पाकिटापर्यंत हात जायचा नाही. अरे काय म्हणून मदत केली दाजी. करायची गरज होती का? शांत सुरू होतं सगळं, कचकन काहीतरी केलं. हे नका करू. ठेवलं तुमचं पाकिट राहिलं. आई दुखताय हो खूप. दाजी मला एक चान्स द्या ना. एक चान्स द्या. एका सेकंदात नीट करते. नक्की करणार? एक चान्स, शेवटचा चान्स. एकदम आल्हाद सोडा. आल्हाद अंग अशी आहे बघा. आल्हाद सोडा. आता वरचं दिसतंय सगळं. अरे मगाशी ह्या बसेस तरी दिसत होत्या, आता काय नगरला जाणार विमान पकडू? अरे हे काय करू मी आता? अजून एकदा ट्राय करते मी. नका हो. सेट होऊन जाईल ना. हळू एकदम हळू. हलका करतोय. रावला सुपारी. हे बघ आले पाकजांची रावला सुपारी. अशी इकडून आले पाकजांची रावला सुपारी. असं करा हलका. हे बघा हो करताय तुम्ही. हे बघ. हे बघ आता बघा. ताई तो हात आहे ना, तो असा मानेतून इथं टाका आणि ओढा, म्हणजे मान सुटल. हा इथं मानेतून. हा टाका. असं टाकू. हा कोण आहे या साईडला? कोण आहे? थांबा ना. आणि ओढा. थांबा जरा. आणि ओढा म्हणजे मान सुटल. नक्की ओळखीचा का? तुम्ही ओढा मान सुटल. नक्की. हो. बघा खेचलं. या नाही येते. ओय नाही येते. ओय नाहीये. आता विमान राहिलं, आता काय बेडूक पकडून जाऊ का नगरला? हे काय झालं? अरे हा गेला. अरे आले पाकवाल्याचं तुम्ही ऐकता यार? नाही. अरे म्हणजे मान हे काय करून बसला तुम्ही? तरी मला शंका होतीच बरं का, की हात खेचून मान कशी काय नीट होईल म्हणून. तुम्हाला नुसत्या शंका येतात, शंका, पण मस्ती काही दिसत नाहीये. हे कोण रे? मार इकडे कोण आहे? हो तुमचाच हात आहे दाजी. असं काय करताय? तुमच्याच हात आहे, तुम्ही कशाला मारता स्वतःला? हो. ऐक ही सगळी तुमची मस्ती आहे, कळलं ना? तुमच्यामुळे डोळ्यात जाते. अरे हे तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. काळजी करू नका. हे बघा मी आहे ना, एका झटक्यात तुमची मान नीट करून देते. एका झटक्यात क्लिअर. 5वा चान्स दिला हो तुम्हाला. सतत दर वेळेला वेगवेगळ्या करता. आता आहे ना, मी तुमच्या मानेला हात पण लावणार नाही. हा मानेला हात न लावताय ना, मी प्रेशर कुकर करते. प्रेशर कुकर? आणि मग तुमची मान क्लिअर होईल. तुमचा उजवा हात द्या. उजवा हात द्या. अरे मला दोन्ही डाव्याच हात आहेत, उजवा हातात नाहीये. अरे मला फक्त
उजवी बगल आहे. अरे 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 देवाने उजव्या हाताच्या नावाखाली बगल मारली मला रे. जरा हात बगल तर दिसल ना तुम्हाला. हा बघा इथं बघा. हा बघा हात. हा तुमचा उजवाच हात आहे. उजवा हात? हा उजवा हात आहे आणि डावा हात आहे. अरे सेन्सेशन केलं मला काही कळत असं करू नका. हे बघा उजवा हात द्या आणि द्या असं. या इकडं. मी आहे ना बरोबर कळ दाबते म्हणजे सुटल बरं का. हा या बघा खेचा खेचा. दुखतंय माझं खूप दुखतंय. देवगडला जाणारी बस. अयो ए तुम्ही तेच आहे ना त्याच्यात खांडेकर. हे प्रसाद खांडेकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओ मी तुमचं बघते बरं का. तुमचं कायचं काय आहे. हे लिखाण लय दमदार. थँक्यू थँक्यू. ऍक्टिंग तुम्ही लय खास करता. मी बघते तुमच्या महाराष्ट्राची हसत. हो एक सही द्या ना सही. अरे वाय नॉट प्लीज घ्या ना. कशावर देऊ? एक मिनिट याच्यावर सही द्या. या ये घ्या दादा. हॅलो खांडेकर. अरे नमस्कार. नमस्कार. त्या माणसाला मी मगातपासून बघतोय नुसतं आळस देतोय. नाही ते अडकले. कवा तर न ते कोडच सुटना अडकले. थांबा ना जरा तुमच्यामुळे झालं अहो. नाही. नमस्कार खांडेकर सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार करा. हा नमस्कार. हो ना. नका करू, करतो मी तुमचा फॅन आहे खांडेकर. अरे अरे मला जरा सही पाहिजे होती, द्याल का? सांगा कुठे देऊ? हे इथे द्या. ओके इथे द्या. अहो, गळ्यावर. अरे अरे ए गळ्यावर कुठेतरी सही. दादा फलाट क्रमांक 3 वरनं पुणे नगर बस निघालेली आहे. पुढील 3.5 सेकंदात 1 2 गेली गाडी. बसा बोंबलत. गेली गाडी. बसा बोंबलत. अरे अरे नंबर जातो रे मागे. इथे कुठे जातो मी? अरे इथे कुठे जातो? अरे थांब रे, वाचो रे. अरे मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सई भन्नाट होता परफॉर्मन्स. विशाखा तू फार सुंदर कॅरेक्टर पकडलंस. कॅरेक्टरप्रमाणे साडी पण 2 जरा उंच नेसली आहे, तेही वर्किंग खूप आवडलं. आवाज बदलला होतास तू या कॅरेक्टरसाठी, तोही आवडला. अप्रतिम. आणि मला एक लिमलेटची गोळी नंतर पाहिजे. समीरदा अप्रतिम. त्या पोश्चरमध्ये तसंच राहून पूर्ण वेळ तू होतास आणि खूप कमेंडेबल आहे ही गोष्ट. पुन्हा एकदा साधा सरळ सोपा विनोद, रोज दैनंदिन जीवनात घडणारा विनोद आणि त्याच्यावरून आम्ही लोटपोट हसत होतो. मस्त होतं आणि मजा आली. हे छान होतं कॉम्बिनेशन. मस्त होती. थँक्यू. प्रसादा दर्शा काय अनाउन्समेंट होती तिची? कुठला अनाउन्सर असा बसा बोंबलं तसं म्हणतो? आणि कुठला सुपरस्टार असा एसटी स्टँडवर जाऊन एसटी शोधतो का? मला तेही. आणि काय तो सफाई मार्शलच्या तोंडात काय शब्द होता? बाष्पीभवन. बाष्पीभवन. मोरे तुझा भाषेचा गाढा अभ्यास तेव्हा एका एंट्रीत दिसला रे. क्या बात आहे यार. या छोट्या छोट्या गोष्टींनी असं फुलवत गेलं ते स्किट. मला फार मजा आली. आणि त्या कॅरेक्टरशी इमान राखून विनोद करण्याचा तुम्हा दोघांचाही कायम प्रयत्न असतो. त्यामुळे तो काउंट होतो. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अनोळखी विशाखानी समीरच्या मानेला दिला हिसका. तुला प्रश्न नाही पडत सम्या दरवेळेला मीच का? मंडळी, स्वतःतल्या लेखकानं लिहिलेला विनोद आपल्या टॅलेंटनं आणखी फुलवून आणि हवा तसा बदलून पेश करणारा प्रियदर्शन आणि लेखकानं लिहिलेला विनोद आपल्या टॅलेंटनं प्रामाणिकपणे पेश करणारी रसिका वेंगुर्लेकर दोघे एकत्र जायला निघालेत पुण्याला. त्यांना चालक म्हणून लाभलेत कॉमेडीतलं भूषण कडू. बघूयात त्यांचा हा प्रवास. लाफ्टरचा किती पल्ला गाठतोय ते. असं करायचं नसतं बाबा. अचानक कसं बोलतोस? नमस्कार 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 नमस्कार. माझं नाव सदा दुःखात मी. माझ्या नावात जरी दुःख असलं तरी मी अतिशय सुखी माणूस आहे. कारण मी माझा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी यश मिळवणारच. म्हणा मी यश मिळवणारच. पण हे काम करण्याआधी माझ्या नशिबी होतं फक्त अपमान अपमान अपमान. अरे स्वप्न जज व्हायची, करतोय स्किट स्किट स्किट. अरे काय काय ठरवलं होतं पण काहीच झालं नाही. मग म्हटलं आपण आपलीच लाल करायचा कार्यक्रम करायचा ज्याचं नाव आहे मी यश मिळवणार आहे.
मी यश मिळवणारच. असं जोश पाहिजे, असं पॉझिटिव्ह. सर सर अरे सर सर नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? हो सर. म्हण मी यश मिळवणारच. मी यश मिळवणार. शाबास शाबास. वा सर वा. हा? तुम्ही किती आशावादी बोलता सर. थँक्यू थँक्यू. सर तुमच्या याच चिकाटीने ना मी खूप प्रभावित झाले सर. ओके, ओके, खूप ओके. भारावून गेले. खूप भावते मला तुमची चिकाटी. हा. सर तुमचं हे असं भारावून जाऊन असं जे तुम्ही लेक्चर देता ना सर, त्याने मी खूप इन्स्पायर झाले सर. Thank you. आणि मग मी ठरवलं बस. काय बस ब्लॉक करायचं या माणसाला भेटायचं नाही परत बस. नाही सर मग? तसं नाही. बास आता काहीही झालं ना हा. तरी पुण्यात तुमचं हे मोटिवेशनल लेक्चर झालंच पाहिजे. पुण्यातल्या माणसांना मोटिवेशनची काय गरज आहे? आधी मोटिवेशन येतं मग ते जन्माला येतात तिथे. त्यांना मोटिवेशनची काय गरज आहे? अरे एक पार्टी द्यावी म्हणून अख्खा हा माणूस लाखो करोडोचा खर्च करून पुन्हा नवा हंगाम करायला लावतो. याहून मोठं मोटिवेशन काय हवं आपल्याला? पुण्यातल्या माणसांचं मोटिवेशन कशाला करायचं ते? पण आता ठेवला ना तुम्ही पुण्यात शो, हो. ठीक आहे करूया आपण. पण काय जायचं? अरे गाडी इकडेच आहे. हो. हा मी बॅग घेऊन आलो होतो, पण नुसतं अशीच जाणार आहे काही का? ड्रायव्हर असतो अहो, याच्यासोबत. नाही ड्रायव्हर आहेत पण ते अजून पोहोचलेले विचारा दिसत. विचारा त्यांना. हॅलो हॅलो. हा कुठे आहात तुम्ही? हा इथंच आहे मॅडम. अहो आपल्या इथे रबाळ स्टेशनच्या बाहेर भेटायचं ठरलं होतं ना. अहो मग तिथंच आहे की तटलंय कुठं मग? अहो तट्टाई कुठं? इथंच आहे की मी. हा? इथंच आहे. हा, दिसला दिसला दिसला. हा, तुमच्या बाजूला तो स्टेशनचा टीसी आहे ना? हा आलो आलो दिसला दिसला. हा इथे हे बघा इथंच आहे. आलात का? इथंच किती वेळ? हा हा. सर सर एक मिनिट हा. अहो सर हे बघा हे आलेत. अरे हा थँक्यू. कोण आहेत हे? हे कोण? अहो हे ते आलं लक्षात. तुमचं शाहपुरीमध्ये चड्डीपण्यांचं दुकान आहे ना? अहो नाही यांचं चड्डी बनियनचं दुकान नाही गे. मग? हे चड्डीवेशनल स्पीकर चड्डीवेशनल नाही. हॅलो मोटिवेशनल मोटिवेशनल. चड्डीवेशनल स्पीकर असतो का कधी? मोटिवेशनल. अहो हे फार मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत. हा हा हा. काय ते? मी वक्ता मी भाषण देतो भाषण. आता ओळखलं. हा. ओळखलं. तुमचे मायट्यूब वरती मी व्हिडिओ बघितलेले आहेत. मीच केलेत ते. हो काय भाषण देता राव तुम्ही. थँक्यू हा? तुम्हीच म्हणला होतात ना आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. मी खाली कमेंट टाकली होती. वा वा. शान्या आम्हाला काय सांगतो तुझं तू बघ. असले कसले या असल्या कमेंटमुळे मग सगळ्यांना चेव येतो. मग माझी तुम्हाला कल्पना नाही मग काय होतं तिकडे. चांगली पॉझिटिव्ह कमेंट लिहित जा. असं करू नका तुम्ही. असं मी काय असल्या नाही. माणसाबरोबर येणार नाही मॅडम. तसं काय रागवताय तुम्ही? काय चिडतासा? अहो खुल्या दिलाचा माणूस आहे मी. हा? आपण मनात एक आणि वटात एक असं ठेवत नाही हो. बरोबर. आपलं कसं ओपन टू ओपन असं असते. काय असतं काय माहिती? ओपन टू ओपन पण असतं काहीतरी. हा. चला निघायचं. तुम्ही सांगाल तसं. हा चला. कुठे सामान बिमान कुठे? हा हा या. निघूया. बॅग जड दिसते. होय, होय, होय. बसा तिथं. थँक्यू. जरा बॅग. ए स्पीकर बसा की. ए स्पीकर. ए स्पीकर. त्यांना सांगा माझं आडनाव दुखात. काच खाली करा आधी. काच. एक मिनिट एक मिनिट काय झालं? थांबा. बसतो. हा बसा बसा. वा. तर मॅडम मी तुम्हाला काय सांगतो. मॅडम तुम्ही कुठल्या? अहो मी सांगलीची. अरे वाटलंच मला. वाटलंच सांगलीच्या. म्हणजे मी तुम्हाला नाही का विचारलं मग तटलंय कुठं हा. तेव्हा तुम्ही ना म्हणाल ना की हिथंच. तिथंच मला कळलं तुम्ही सांगली नाही तर कोल्हापूरच्या असणार. बरोबर, बरोबर. वा, 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 सांगली जमतंय. मॅडम हा? सांगलीच्या नव तुम्ही. मग तुम्हाला हागण्या पाण्यावरचे विनोद आवडत असतील. बरोबर म्हटलंय मी. खूप आवडतात. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतात. जमतंय. म्हणजे मॅडम तुमचं बघा ना अगदी त्यांच्यासारखं आहे बघा. हा म्हणजे बरं असावं माणसानं. खुल्या दिलाचा माणूस असावा आहे की नाही. म्हणजे काचेवरती वायपर फिरवल्यावर काच कशी ओपन टू ओपन तसं माणसाने असलं पाहिजे. मनात एक पोटात एक ओटात एक असं नाही. हा आवडतात आपल्याला हागण्या पाडण्यावरचे विनोद आवडतात बाबा. त्यात काय एवढं. स्किट हागण्याचं पाडण्याचंही नाहीये काचेचंही नाहीये तिचंही नाही. तुम्ही उशीर होतोय. जायचं हो मॅडम. Yes, sir. तुमचा आवाज गोड आहे. हा म्हणजे आवाज जेवढा कातील आहे ना तेवढाच तुमचा डीपी पण कातील. अहो तुम्ही कधी पाहिलं पण? रात्रभर तोच बघत होतो. काय काय
म्हणजे निघायचा ऍड्रेस तुम्ही पाठवणार होता, तो पाठवला नाही. मग रात्रभर आपलं काय नाही तर आपला एमटी होता, ते सगळे डीपी बघत बसलो. हा कातील. अरे हा काय वाजून उशीर होतोय, उशीर अच्छा, हा हो करा ना, सुरू करायला चला, पाहिजे गाडी. चला. हा सुरू हो ना. काय सुरू हो ना. कुठली गाडी गाडी काय ही सुरू हो अशी अशी चालू होते गाडी. आमची अशीच होती. सुरू. हा झाली 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 झाली. हा झाली 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 झाली. बरं, चल, पट, निघा. सर हा मी तुम्हाला एक सांगू का? काय काय बोला ना मॅडम. म्हणजे तुमच्या मोटिवेशन स्पीचची ना सगळ्यात जास्त गरज मलाच आहे हो. का म्हणजे कसं यशस्वी व्हायचं कळतच नाही. बरोबर. बघा ना, म्हणजे मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून मी स्वतःचा एक वेगळा गाळा घेतला बरं. आणि तिकडे चाट सेंटर सुरू केलं. चाट सेंटर बरोबर. पण ते नाहीच चाललं. ओहो. मग काय तिकडे एक आईस्क्रीम पार्लर चाललं, मग? पण मग सेम प्रॉब्लेम. मग तेही नाही चाललं, म्हणून मग केक सेंटर सुरू केलं, पण सेम प्रॉब्लेम. कशातच यश नाही, मग मी सगळं सोडून दिलं. चिकाटी जाऊ नाही दे. तुमच्यात मॅडम, तुमच्यात चिकाटी अजिबात नाही. तुम्ही चाट सेंटर टाकलं होतं तर ते चाट सेंटर एक वर्षभर चालवून बघायचं ना, तर ते चिकाटी पाहिजे माणसात. बरोबर. मग एक कोळी असतो, तो कोळी असं घराच्या कोपऱ्यात एक असं एक जाळं बनवतो त्याचं. मग एक बाई येते, ते झाडून टाकते. मग कोळी सोडतो का ते, की नाही बाबा बाईने असं केलं, नाही सोड. कोळी म्हणते नाही नाही मी करणार जाळ. कोळी असा त्याच्या कामाशी एकनिष्ठ होऊन ते काम पुन्हा 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 करत राहतो. कारण तो कोळी येडा आहे. काहीतरी काय बोलताय तुम्ही, कोळी कसं येणार? म्हणजे काय, तो येडा आहे. त्याला जर माहिती आहे की ती बाई बाबा येऊन झाडलोट करणार आहे, तर तिथे जाळं बांधायचं कशाला? हो, हा? कोळी ते जाळं तयार करतो, त्याच्या मागे एक मेहनत आहे, त्याचं ते प्रतीक आहे. अहो कसलं डोंबलाच, कसलं डोंबलाचं प्रतीक आहे काय? हा अरे काय सांगून बसलाच कौतुक तुम्ही त्या कोळ्याचं. अहो मला सांगा, तुम्हाला धंदा चालला नाही ना? नाही ना. वेरिया बदलायचा हो. त्या प्राजक्ता माळीच्या घरासमोर तुम्ही फरसाणचं दुकान टाकलं असतात ना, तर धोधो धंदा चालला असता. नुसतं नाव जरी लिहिलं असतात ना, येते फरसाण मिळेल, तरी मालाला उठाव मिळाला असता. माहितीये मग असं नसतं तुम्हाला. बरं सारी गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे की जाताना बाबा एखाद्या रस्त्यामध्ये जाम खड्डे आहेत, तिथून जाताना आपली गाडी आपटणार, तर कशाला तिथनं ज्या रस्त्याने जायचं, आपण मार्ग बदलायचा हो, बायपास मारायचा. एवढं सोपं असतंय. म्हणून तुम्हाला सांगतो, वेरिया बदला, तुम्हाला यश मिळणार हो, मिळणार. अहो मग मला या आधी कसं नाही सुचलं? आधी सुचायला हवं होतं काय मला काय काय हे. आधी काय सुचायला? अहो मी जर का माझं दुकान एखाद्या वेगळ्या ठिकाणी केलं असतं तर कदाचित ते चाललं असतं ना. हे आधी का नाही नाही सुचलं म्हणजे मला? मी एवढं ह्या गोष्टीवर पीएचडी केली आहे की संकटांना सामोरं कसं जावं यावर मी पीएचडी केलं, आणि तुम्हाला ह्याचं या ड्रायव्हरचं पटतंय. पटणारच हो, पटण्यासारखंच बोलतोय आपण. पटून घ्यावंच लागणार तुम्हाला. कसं पटवणार? साधी गोष्ट आहे. आता आपला प्रभाकर मोरे, त्यानं कधी लिखाणाच्या भानगडीत पडलाय का? तो त्यानं कधी प्रयत्न केलाय का? त्याला माहिती आहे की बाबा किती बी लिहिलं, काय बी लिहिलं तरी मोठे काका येणार आणि पुसून टाकणार आहेत. नको त्या भानगडीत त्याला माहिती आहे की आपली ताकद ही शाब्दिक कोटी नसून बाणकोटी आहे. तेव्हा तिथं त्यानं त्याचं जाळं विणलेलं आहे, तो तिथं आहे की नाही यशस्वी माणूस. म्हणून म्हटलं मॅडम तुम्ही वेरिया बदला, तुम्हाला यश फटकन मिळते की नाही बघा तुम्ही. तुम्ही त्या ड्रायव्हरकडे लक्ष देऊ नका. वेरिया बदला, यश फटकन मिळते. चार चौकात कुठेतरी काहीतरी कस्टमर बसले असतील, त्यांचं ऐकलं असेल म्हणून आपलं बडबडतोय. कसं आहे, शेवटी संकट आहे ना, हे असं सांगून येत नाही. नाही एवढं मी काही वाईट बोललेलं नाही आहे मॅडम. नाही रडू नका मॅडम, रडणं हे नकारात्मक आहे. रडणं असं चांगलं नाही. म्हणजे तुम्ही धीर धरा. सर ह्याच रोडवरनं माझ्या बॉयफ्रेंडने काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर ब्रेकअप केलं. हो मॅडम, अहो ती बॅग पडली बघा, बॅग पडली. बॅग काय पडली? अरे मी पडलो. स्पीकर पडलोय. नाही रडू नका हो मॅडम. अरे राहू दे, रडू नका, रडू नका. एक्सप्रेस तुम्ही रडू नका, अजिबात रडायचं नाही, रडायचं नाही. नाही मॅडम रडू नका, रडायचं नाही. कशाला रडताय? अरे एक्सप्रेस वे लोक बघतील. अरे परक्या बाईला सर एक्सप्रेस वे वर मिठीत घेतोस. अरे साहेब, दुःख परक नसतो, अश्रू परके नसतात. अरे पण माणसांचं आणि गाडीचं वेगळं नसतं. माणसांचं ब्रेकअप होतं, गाडीचं ब्रेक डाऊन होतं.
आम्ही तसंच वागतो रस्त्याने जाताना. हायवेवर असलो म्हणून काय झालं, आता एखादी परकी गाडी आपल्याला बंद पडलेली दिसली म्हणून काय आपण ओव्हरटेक करून निघून जायचं का? आम्ही तिथं थांबतो, त्याला विचारतो की बाबा रे काय झालं, त्या माणसाला तिथनं रस्त्यातनं आपण निघायला मदत करतो. तसंच आहे. अहो असं परकी गाडी दिसली म्हणून निघून जायचं का? नाही, गाडी पण परकी बाई आणि मुलं एक्सप्रेस वे. बाई रडायचं नाही. तुम्हाला रडावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं, मला सांगा, गाडी थांबवणार, तुम्हाला मिठीत घेणार. रडायचं नाही, रडायचं. अरे माझा कार्यक्रम आहे, हे थांबवा, हे थांबवा. किती छान बोलता हो तुम्ही. रडायचं नाही, किती रडायचं. छान बोलता. बोलू दे, हे मला तुमचा कांदा हवा. देतो ना मी. अहो मला तुमचं इंडिकेटर कळलेलं आहे. मग आपण दोघं मागच्या सीटवर बसूयात. गाडी कोण चालवणार? तुम्ही चालवा की गाडी. मी कशी गाडी चालवणार? अहो आता लांबच्या प्रवासाला एखादा बदली ड्रायव्हर ठेवणं हे चांगलं लक्षण अरे असतं ना. पुणे मुंबई कसला लांबचा प्रवास आला एवढा? तुम्ही चालवा की. काय झालं की 9 दिवस झाले झोप नाही होत, डोळ्याला डोळ्याने कुठे एक्सप्रेस हायवेला घातली गाडी. मी चालवतो. बसा बसा तुम्ही बसा. मी चालवतो. या बसा बसा. हा. कसं आहे माहितीये का, एक मिनिट हा. साहेब तुम्हाला सांगतो. मग मी कुठून जाऊ? हा, ओके. सरका बाई, टेन्शन घ्यायचं नाही, आरामात. हा तुम्ही किती छान बोलता. मला खूप आधार वाटतोय आता तुमचा. हो बरोबर आहे, बरोबर आहे मॅडम. आता तुम्हाला त्याचाच आधार वाटणार. आणि मी एवढा वेळ तुम्हाला समजावतोय ते नाही पटत आहे तुम्हाला. यशाची गुरु किल्ली ह्याच्याकडून शिकताय तुम्ही. अहो यश इतकं सोपं नसतं. यश ही एक प्रचिती आहे. यश असं मिळवावं लागतं. छोटं यश त्यातून मोठं यश निर्माण करावं लागतं. त्याला यश म्हणतात, त्याला संकट पार करणं म्हणतात. हा काय सांगतोय? हे कसलं बोंबलून बोंबलून सांगताय स्पीकर. यश मिळवायचं, यश मिळवायचं. अहो यशाची व्याख्या ही आपल्यावरती असते हो. यश आपल्या मान्यावरती असतं. मोठमोठ्या गोष्टी शोधायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी शोधायचं. तर आमचं बघा कसं असतंय. गाडीला सेल्फ बसला, गाडी पुढे निघाली, आम्ही म्हणतो की झालो यशस्वी. गाडी पनवेलच्या पुढे गेली, आम्ही म्हणतो की लय यशस्वी झालो. एक्सप्रेस वे हायवेवरती ट्रॅफिक नाही लागलं म्हणतो लय यशस्वी झालो. पुण्यात पोचलो म्हणजे लय 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 यशस्वी. तुमचं नाव काय? यशश्री. यालो यशस्वी झालो मी. कॉफी पिणार का? तुम्ही सोबत असाल तर का नाही. लय कमालीचं यशस्वी झालेलं आहे. यशस्वी झालं नुसतं लय म्हणतोय तू. स्पीकर, अरे तू काय लोकांना सांगतोस यश कसं मिळवायचं? आधी तू मिळव यश आयुष्यामध्ये. मॅडम मी काय म्हणतो, ह्याचं काय खरं नाही. हे फेल आहे, हे गणलंय. हे याचा कार्यक्रम रद्द करा, आपण आपला कार्यक्रम करूया. यश मिळवणार वगैरे कशाला, यश मिळालेलंच आहे असं राहिलं पाहिजे माणसानं. ए बाबा तू निघ घरी जा. कार्यक्रम रद्द सांगून टाका त्याला.